नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकासाठी पहिली फवारणी पाहणार आहोत। आपली तणनाशकाची फवारणी झाल्यानंतर आपण सोयाबीनमध्ये कीड, रोग, विविध बुरशींच्या नियंत्रणासाठी सोयाबीन पीक 20 ते 25 दिवसांचे असताना एक कीटकनाशक, चांगले बुरशीनाशक व चांगल्या एखाद्या टॉनिकची फवारणी करणे गरजेचे असते। सोयाबीनमध्ये सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने खोडकीड व विविध रसशोषक किडी यांचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो व सततच्या पावसाने देखील वेगवेगळ्या बुरशी सोयाबीन पिकामध्ये येत असतात। या अनुषंगाने आपण सोयाबीन पिकामध्ये पुढील फवारणीचा वापर नक्कीच करावा व या व्यतिरिक्त आपण एखाद्या चांगल्या फवारणीचा वापर करत असाल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। चला तर आपण पाहूयात सोयाबीन पिकासाठी पहिली फवारणी। यामध्ये आपल्याला सिंजेंटा कंपनीच्या अलिका या कीटकनाशकाचा, त्याचबरोबर इंडोफिल कंपनीच्या अवतार या बुरशीनाशकाचा यामध्ये वापर करायचा आहे आणि त्यात सोयाबीन पिकाच्या जोमदार वाढीसाठी PI कंपनीच्या बायोविटा X या टॉनिकचा आपल्याला वापर करायचा आहे। ही औषधे फवारणीसाठी वापरताना अलिका या कीटकनाशकाचा डोस 12 मिली, अवतार या बुरशीनाशकाचा डोस 40 ग्रॅम व बायोविटा या टॉनिकचा डोस 40 मिली प्रति पंप असा डोस आपण वापरायचा आहे। माहिती आपणास आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांच्या माहितीकरिता शेअर करा। धन्यवाद।